नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपले स्वागत आहे। आपण आज बनवूया साध्या सोप्या पद्धतीचं पिठलं बेसनचं। त्यासाठी हे 1 वाटी बेसन चाळून घेतले मी। तेल लागेल फोडणीसाठी, हिंग, मोहरी, थोडंसं जिरं लागेल, हळद, हा कांदा 1 चिरून घेतलाय, 3 ते 4 मिरच्या हिरव्या कट करून, लसूण थोडंसं लाल तिखट, मीठ, कोथिंबीर आणि हे पाणी लागेल। सगळ्यात अगोदर आपण तेल टाकून घेऊया कढईमध्ये। गॅस मध्यम ठेवलाय। तर हिंग टाकून घेऊया थोडासा, मोहरी 1 छोटा चमचा, जिरं 1 छोटा चमचा। ते थोडं तडतडलं की आपण लसूण, कांदा आणि मिरची टाकून घेऊया। आता आपण कांदा बारीक चिरलेला, मिरची आणि लसूण थोडी ती चेचून घ्यायची थोडीशी, आणि मीठ टाकूया चवीनुसार। आता हळद टाकायची थोडीशी। एकदम साध्या सोप्या पद्धतीचं पिठलं आहे, झटपट होतं। आता मी गॅस मध्यम करून हे पीठ तयार करून घेते। तर पिठामध्ये आपण हे किंचित लाल तिखट घेतलंय, ते टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकूया फोडणीमध्ये। आता हे पीठ घेऊया आपण मिक्स करून, लागेल तसं पाणी टाकायचं थोडं थोडं। हे पीठ मी तयार करून घेते चांगलं। आता हे पीठ कालवून घेतलंय, लागेल तसं पाणी ओतून आपण हे फोडणीमध्ये ओतून घेऊया। आपल्याला कसं पातळ पाहिजे असं ठेवायचं हे। आता हे मिक्स करून घेऊया चांगलं। आता हे फोडणीमध्ये ओतून घेतले आपण बेसन कालचं पीठ तयार केलेलं, कालवून घेतलेलं। आता हे गॅस मध्यम ठेवून आपण असं मधून मधून हलवायचं आणि 7 ते 8 मिनिट शिजून द्यायचं। गॅस आपण मध्यम ठेवूया। आता 7 ते 8 मिनिट झालेली, गॅस मध्यम ठेवलेला आपण। आपलं पिठलं चांगलं शिजलंय, तयार झालेलं आहे पिठलं आपलं। आता आपण गॅस बंद करूया आणि कोथिंबीर टाकून घेऊया। काढून घेते मी खाण्यासाठी। आता पिठलं तयार आहे खाण्यासाठी। गरम गरम भाकरी बरोबर, भाताबरोबर छान लागतं। करून पहा, खा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।